KYC ची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे। आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत। यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे। आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये। आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्या वेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो। काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं। नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबर पर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत। आणि